प्रिय मित्रांनो, आपण बघूया की टॅलीमध्ये कंपनी कशी क्रिएट करायची. कंपनी क्रिएट करण्यापूर्वी कंपनीशी संबंधित सर्व माहिती आपल्याकडे असायला हवी. माहिती जशी की कंपनीचं नाव, पत्ता, टेलिफोन नंबर, मोबाईल नंबर, फॅक्स, ईमेल आयडी, वेबसाईट इत्यादी. खरं तर इतकी सगळी माहिती आपल्याकडे असायलाच हवी असं नाही. उदाहरणार्थ पत्ता, टेलिफोन नंबर, मोबाईल नंबर. जर ही माहिती आपल्याकडे उपलब्ध नसेल, तरीही आपण टॅली प्राईममध्ये कंपनी क्रिएट करू शकतो. मात्र ही सर्व माहिती आपल्या कंपनीचे रिपोर्ट्स आणि ट्रान्झॅक्शन्स यांच्यावर प्रिंट होत असल्यामुळे कंपनी क्रिएट करताना ही सगळी माहिती आपल्याकडे असणं जरुरीचं आहे. तर आता दाखवलेल्या उदाहरणावरून आपण टॅलीमध्ये कंपनी क्रिएट करूया. चला टॅली प्राईमकडे जाऊया. टॅली प्राईममध्ये कंपनी क्रिएट करण्यासाठी आपल्याला क्रिएट कंपनी ऑप्शन सिलेक्ट करावा लागेल. आपण क्रिएट कंपनी ऑप्शन सिलेक्ट केला की आपण कंपनी क्रिएशन पेजवर पोहोचतो. सर्वात पहिल्यांदा बघूया कंपनी डेटा पाथ. कंपनी डेटा पाथ म्हणजे कंपनी डेटा फोल्डर लोकेशन. टॅली प्राईममध्ये आपण जेवढ्या कंपनी क्रिएट करू तेवढे डेटा फोल्डर्स या लोकेशनवर स्टोअर होतात. आपण याला बदलूया नको. कंपनी नेम. कंपनी नेम म्हणजे बिझनेसचं नाव. उदाहरणामध्ये बिझनेसचं नाव दिलंय हॅपी वर्ल्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. तर बिझनेसचं नाव म्हणजेच कंपनी नेम. जेव्हा तुम्ही कंपनी नेम टॅली प्राईममध्ये एंटर करता तेव्हा आपोआपच मेलिंग नेम म्हणून तेच नाव इथे झळकू लागतं. पण कंपनी नेम आणि मेलिंग नेम वेगवेगळं असू शकतं. कंपनी नेम म्हणजे टॅली प्राईममध्ये जेव्हा आपण कंपनी क्रिएट करतो तेव्हा हे कंपनीचं नाव तुम्ही टॅलीमध्ये क्रिएट केलेल्या सगळ्या कंपनींच्या लिस्टमध्ये दिसतं. जेव्हा की मेलिंग नेम तुमच्या कंपनीचे रिपोर्ट्स, तुमच्या कंपनीचे ट्रान्झॅक्शन्स यांच्यावर प्रिंट होतं. त्यामुळे तुम्ही हवं तर ही दोन्ही नावं एकच ठेवू शकता किंवा वेगवेगळी ठेवू शकता. आता बघूया कंपनी ॲड्रेस. कंपनी ॲड्रेस म्हणजे बिझनेसचं लोकेशन. उदाहरणात दिलेला कंपनीचा ॲड्रेस आहे G501 स्टार टॉर, JP रोड, अंधेरी वेस्ट, मुंबई. कंपनी ॲड्रेस टाईप करताना तुम्ही तो मल्टिपल लाईन्समध्येही करू शकता. ॲड्रेस एंटर करून झाल्यानंतर आपल्याला कंपनीचं स्टेट सांगावं लागेल, जे आहे महाराष्ट्र. स्टेट महाराष्ट्र असं एंटर केल्याबरोबर आपण बघू शकतो की आपोआप कंट्री इंडिया दिसू लागते. त्यानंतर आपल्याला पिनकोड एंटर करायचा आहे. टेलिफोन नंबर, मोबाईल नंबर, फॅक्स जर उपलब्ध असेल तर, ईमेल आयडी आणि कंपनीचा वेबसाईट ॲड्रेस. तर इथे आपण कंपनी नेम, मेलिंग नेम, ॲड्रेस, स्टेट, कंट्री कोड आणि इतर कॉन्टॅक्ट डिटेल्स नमूद केले आहेत. आपण बघू शकतो की कंपनी ॲड्रेस सोडून इतर डिटेल्स जसे की स्टेट, कंट्री किंवा इतर मोबाईल नंबर, ईमेल आयडी आपण समजा जरी नाही एंटर केलं तरी त्याचा इथे काहीही फरक पडत नाही. मात्र ही सारी माहिती इथं भरल्यानं आपण ती आपल्या रिपोर्ट्सवर आणि इनव्हॉइसेसवर प्रिंट करू शकतो. फायनान्शियल इयर बिगिनिंग फ्रॉम. भारतामध्ये फायनान्शियल इयर एप्रिलपासून सुरू होतं आणि मार्चपर्यंत संपतं. कोणत्याही बुक्स ऑफ अकाउंट्समधली एंट्री, ट्रान्झॅक्शन विशिष्ट फायनान्शियल इयरनुसारच रेकॉर्ड केलं जातं. म्हणून आपण इथे फायनान्शियल इयर एप्रिल 2020 असं सिलेक्ट करूया. बुक्स बिगिनिंग फ्रॉम. तुमचं फायनान्शियल इयर आणि बुक्स बिगिनिंग फ्रॉम एकच असू शकतं किंवा वेगवेगळं असू शकतं. साधारणतः बिझनेस हा फायनान्शियल इयरमध्येच सुरू होतो. उदाहरणार्थ तुमचं फायनान्शियल इयर एप्रिल 2020ला सुरू होतं, मात्र तुमचा बिझनेस ऑगस्ट 2020 पासून सुरू होत असेल तर बुक्स बिगिनिंग फ्रॉममध्ये तुम्हाला ऑगस्ट 2020 असं लिहावं लागेल. सिक्युरिटी कंट्रोल फीचर इन टॅली प्राईम.
टॅली प्राईममध्ये 2 प्रकारचे सिक्युरिटी कंट्रोल फीचर्स दिलेले आहेत. पहिला टॅली वॉल्ट पासवर्ड, दुसरा कंट्रोल युजर ॲक्सेस टू कंपनी डेटा. बघूया टॅली वॉल्ट पासवर्ड काय. टॅली वॉल्ट पासवर्ड हा एक प्रकारचा एन्क्रिप्टेड फॉर्म आहे, ज्यामध्ये टॅली प्राईम डेटाला एन्क्रिप्ट फॉर्ममध्ये बदललं जातं. जर तुम्ही टॅली प्राईममध्ये टॅली वॉल्ट पासवर्ड सेट केलात, तर तुमच्या कंपनीचं नाव, ॲड्रेस टॅली प्राईममधल्या कंपनी लिस्टमध्ये दिसत नाही. त्याऐवजी तिथे आपण ॲस्टेरिस्क सिम्बल बघू शकतो. आणि याबरोबरच जर आपण टॅली वॉल्ट पासवर्ड विसरलो, तर आपण आपला डेटा ॲक्सेस नाही करू शकणार. म्हणून आपण इथे या ऑप्शनला नो म्हणूया. दुसरा ऑप्शन कंट्रोल युजर ॲक्सेस टू कंपनी डेटा. त्या केसमध्ये जिथे कंपनी युजर्स 2 किंवा 2 पेक्षा अधिक आहेत. अशा केसमध्ये आपण नंबर ऑफ टॅली युजर्स क्रिएट करू शकतो, ज्यातला एक ॲडमिनिस्ट्रेटर असतो आणि उरलेले सर्व टॅली युजर्स असतात. इथे आपण उदाहरणार्थ ॲडमिन लॉगिन क्रिएट करूया. युजर नेम ॲडमिन, पासवर्ड कन्फर्म पासवर्ड वन्स अगेन. जेव्हा आपण इथे लॉगिन आयडी क्रिएट करतो तेव्हा आपल्याला एक वॉर्निंग मेसेज दिसतो. फॉरगेटिंग युअर पासवर्ड विल रेंडर युअर डेटा इनॲक्सेसिबल. म्हणजे जर आपण लॉगिन आयडी आणि पासवर्ड विसरलो, तर आपला डेटा आपल्याला ॲक्सेस करता येणार नाही. एंटर प्रेस करून आपण पुढे जाऊया. आपण इथे अजून 2 ऑप्शन्स बघू शकतो. एनेबल टॅली ऑडिट फीचर्स आणि डिसअलाउ ओपनिंग इन एज्युकेशनल मोड. आता बघूया पहिला ऑप्शन, एनेबल टॅली ऑडिट फीचर्स. जर आपण या ऑप्शनला येस केलं, तर आपण ट्रॅक करू शकतो की आपलं कोणतं ट्रान्झॅक्शन कोणत्या युजरनी क्रिएट केलंय. याचा अर्थ ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड ट्रॅक करण्यासाठी आपण टॅली ऑडिट फीचर्सचा उपयोग करू शकतो. दुसरा ऑप्शन, डिसअलाउ ओपनिंग इन एज्युकेशनल मोड. याचा अर्थ जर तुम्हाला वाटत असेल की या कंपनीचा डेटा टॅलीच्या लायसन्स विरहित व्हर्जनमध्ये वापरला जाऊ नये, तर आपण या ऑप्शनला येस करू शकतो. या ऑप्शनला येस करताच जर तुम्ही हा डेटा लायसन्स विरहित व्हर्जनमध्ये ओपन केलात, तर तो ओपन होणार नाही. आता जाऊया करन्सी सिम्बल ऑप्शनवर. बेस करन्सी सिम्बल, कंट्री आहे इंडिया, त्या धर्तीवर आपला बेस करन्सी सिम्बल रुपीज असा येतो. त्याचं फॉर्मल नेम INR, सफिक्स सिम्बल टू अमाउंट, म्हणजे तुम्ही रुपीजच्या सिम्बलला रकमेच्या आधी लिहू इच्छिता की नंतर. या ऑप्शनला आपण येस किंवा नो करून सेट करू शकतो. ॲड स्पेस बिटवीन अमाउंट अँड सिम्बल, म्हणजेच अमाउंट आणि सिम्बलच्या मध्ये तुम्हाला जर स्पेस हवी असेल, तर तुम्ही येस किंवा नो सेट करू शकता. शो अमाउंट इन मिलियन्स, जर तुम्हाला तुमचे रिपोर्ट्स, फायनान्शियल रिपोर्ट्स तुम्ही मिलियन्समध्ये दाखवू इच्छित असाल, तर तुम्ही याला येस करू शकता. नंबर ऑफ डेसिमल प्लेस, रुपयानंतर 2 डेसिमल प्लेसेस किंवा पाहिजे तर आपण यांना वाढवूही शकतो. वर्ड रिप्रेझेंटिंग अमाउंट आफ्टर डेसिमल, भारतामध्ये रुपयानंतरच्या दशांश चिन्हांना आपण पैसे म्हणून दर्शवतो आणि इथे आपण नंबर ऑफ डेसिमल प्लेसेस सिलेक्ट करू शकतो, जे आपण आपल्या रिपोर्ट्स आणि प्रिंट्समध्ये दाखवू इच्छितो. सगळी माहिती भरून झाल्यानंतर आता आपण प्रेस करूया एंटर. एंटर प्रेस केल्याबरोबर मेसेज येतो ॲक्सेप्ट येस ऑर नो. आपण याला येस करूया आणि येस केल्याबरोबर आपण इथे टॅली प्राईममध्ये कंपनी क्रिएट केल्याबरोबर ऑप्शन बघू शकतो. युजर नेम आणि पासवर्ड विचारला जातो, जो आपण एंटर केला होता ॲडमिन आणि पासवर्ड. एंटर प्रेस करूया. या प्रकारे आपली कंपनी टॅली प्राईममध्ये क्रिएट झालेली आहे.